बातमीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कृषी मंत्रीपद गमावलेल्या माणिकराव कोकाटेंना टोला हाणलाय। एक्सपोज करत त्यांनी कोकाटेंचा रमीराव असा उल्लेख केलाय। काल अजित पवारांनी मंत्रिपदाची खांदेपालट केली आणि यामध्ये कोकाटेंना कृषी मंत्रिपदावरून डिमोशन करत क्रीडा खातं दिलंय। तर इंदापूरचे आमदार दत्ता भरणेंच्या पदरात कृषी खातं पडलंय। त्यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं आता कोकाटे सांभाळणार आहेत। तर काय लिहिण्यात आलंय? महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो न मिळो, मात्र महायुतीमधल्या मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। रमीराव यांचं मनःपूर्वक अभिनंदन। तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आलाय। एबीपी माझानं हे वृत्त दिलं होतं, त्यावर शिक्कामोर्तब झालंय। माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणेंकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय। तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषी मंत्री असतील। अर्थात एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचं खातं बदलत त्यांची खुर्ची वाचवली। मात्र झालेला खाते बदल हाही कोकाटेंना एक मोठा इशाराच असल्याचं मानलं जात आहे। याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे। दरम्यान या खाते बदलावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कोणतंही मंत्रिपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीनं न वागल्यास, त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो। तसंच काहीसं कोकाटेंच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता। म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती। क्रीडा खातं देखील युवांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील। तसंच नवे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेलं वादाचं ग्रहण दूर करतील ही अपेक्षा। खाते बदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वानं करून घेऊ नये। आमचे सर्वच खात्यावरती लक्ष राहतं आणि राहणार आहे। कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीनं वागतील ही अपेक्षा।